दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे। त्याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये देखील या घटनेचे पडसाद उमटताना दिसून येत आहे। नाशिकमधील शालिमार चौक येथे देखील शिवसेना उभाटा गटाच्या वतीने शिवसेना कार्यालयासमोर पाकिस्तानचा झेंडा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तर अशी घटना घडणं हे भारतीय जनता पार्टीचं अपयश असल्याचं येथील कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। ही जी जम्मू काश्मीरमध्ये जी घटना घडली पहलगाममध्ये ही अतिशय निंदनीय आहे। या देशातला सर्वसामान्य नागरिक हा सुरक्षित नाहीये। आपण जर बघितलं असेल गेल्या 10 वर्षापासून अशा अनेक घटना या ठिकाणी होतात आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना, निष्पाप नागरिकांचा त्या ठिकाणी जीव गमवावा लागतो। ही कालची जी घटना घडलेली अतिशय निंदनीय आहे आणि म्हणूनच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे या ठिकाणी नाशिक शहर आणि जिल्ह्याच्या वतीने आम्ही निदर्शन करत आहोत आणि या माध्यमातून सरकारला कळवू इच्छित आहोत की या देशातला जो काही सर्वसामान्य नागरिक आहे ही सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी खरं तर या सरकारची आहे, परंतु सरकार मात्र यामध्ये अपयशी ठरत आहे। या उलट जर आपण बघितलं तर वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जे त्यावेळी जी घटना घडली त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की जर अमरनाथ यात्रेला जर त्या ठिकाणी गालबोट लागला तर एकही यात्रेकरू या ठिकाणी हजला जाणार नाही, ही घोषणा बाळासाहेब ठाकरे केली आणि त्यावेळेस त्या पाकिस्तान सरकारला जाग आली होती। आणि म्हणून माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती, आव्हान आहे की लवकरात लवकर हे जे काही हल्लेखोर आहे यांचा बंदोबस्त करावा, यांना चौकात फाशी द्यावी आणि पाकिस्तान बरोबर जे काही असलेले जे आपले काही संबंध असतील किंवा जे काही आपल्या देशाशी जे काही निगडीत असतील ते त्वरित त्या ठिकाणी बंद करावे। हे निंदनीय आहे, हृदय पिळून टाकणारी आहे। जगामध्ये सर्वात मोठी लोकशाही असणारा आपला भारत देश आणि या भारत देशामध्ये मोदी सरकारला निवडून दिल्यानंतर अशा प्रकारचं हे अपयश भारतीय जनता पार्टीचं आहे आणि याचा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने निषेध करतो। दरम्यान यावेळी शिवसेना उभाटा गटाचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक।